जय शिवराय मित्रांनो, बंगळूर डायरी या यूट्यूब चॅनलवरती तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत आहे। मराठ्यांच्या दक्षिणेतील पाऊलखुणा या सदराखाली आज आपण या भागात पुन्हा एकदा नव्या माहितीनिशी आलेलो आहोत। मित्रांनो, तुम्हाला माहित आहे का, मानवी शरीर हे 5 तत्वांनी बनलेलं असतं। अग्नी, जल, वायू, पृथ्वी आणि आकाश अशा 5 तत्वांनी हे मानवी शरीर बनलेलं असतं। मानवी शरीराची ही 5 मूलतत्व शिवाला समर्पित आहेत। मानवी जीवनाशी निगडीत असलेल्या या 5 जीवन तत्वांशी निगडीत दक्षिण भारतामध्ये शिवाची 5 मंदिरं पाहायला मिळतात। अग्नी तिरुवण्णामलाई, जल त्रिचनापल्ली, वायू श्रीकालहस्ती, पृथ्वी कांचीपुरम आणि आकाश चिदंबरम अशी ही 5 शिवाची देवस्थाने आहेत। मानवी शरीरातले हे 5 अंश आपल्याला दक्षिण भारतात पाहायला मिळतात। कमालीची गोष्ट म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजांनी त्यांच्या दक्षिण दिग्विजय मोहिमेच्या दरम्यान या सर्व मंदिरांना भेटी दिल्या आहेत। त्रिचनापल्लीचं एक मंदिर जर सोडलं तर छत्रपती शिवाजी महाराजांनी या 5 महाभूतांपैकी 4 महाभूतांना भेट दिलेली आहे। दक्षिण दिग्विजय ही छत्रपती शिवाजी महाराजांची अतिशय महत्त्वाची मोहीम होती। ही मोहीम आटोपून छत्रपती शिवाजी महाराज ज्या वेळेला परतीच्या वाटेवर लागले तेव्हा ते तिरुवण्णामलाई या ठिकाणी आले। तिरुवण्णामलाई हे जिंजी किल्ल्याच्या पश्चिमेला 40 किलोमीटर अंतरावर येतं। तिरुवण्णामलाईच्या या मंदिराला आजही आपण अरुणाचलेश्वर म्हणून ओळखतो। शिवाच्या पंचमहाभूतापैकी अग्नीला समर्पित जे स्थान आहे ते अरुणाचलेश्वर मुस्लिम शासकांच्या कालखंडात फसली 1045 म्हणजेच इसवी सन 1635-30च्या दरम्यान हे मंदिर मुस्लिम शासकांकडून बंद करण्यात आलं होतं। त्यानंतर बरीच वर्ष हे मंदिर तसंच बंद राहिलं। मलिक अंबरचा मुलगा सिद्धी अंबर खान याच्या ताब्यात जिंजीच्या पूर्वेला असलेले तिंडिओनम मंदिर पडल्यावर त्याने तिंडिओनमचे मंदिर नष्ट केले व त्याच्या भल्या मोठ्या दगडांचा वापर करून त्याने एका किल्ल्याची निर्मिती केली। त्यानंतर जिंजी किल्ल्याच्या उत्तरेला 5 किलोमीटर अंतर असलेल्या सिंगवरम या विष्णूच्या केव टेम्पल म्हणजे गुहेतील मंदिराला मशिदीमध्ये या मंदिराचं रूपांतर करण्यासाठी सुरुवात झाली, परंतु मंदिराचं मशिदीमध्ये रूपांतर करण्यात आलं नाही असं म्हणता येईल, कारण या मंदिराचा मशिदीमध्ये रूपांतर केलेल्याचा कोणताही समकालीन किंवा आता देखील तिथे तसे कोणतेही अवशेष दिसत नाहीत। मात्र तिरुवण्णामलाईमध्ये या शासकांकडून मंदिरे पाडून तिथे मशिदी वसवण्यात आल्या। छत्रपती शिवाजी महाराज जिंजीवरून परतीच्या प्रवासावर असताना त्यांनी या मंदिरासमोर बांधलेल्या मशिदी पाडून टाकल्या। सिमुत्तर पेरुमाल मंदिराचे जे दगड होते ते दगड काढून त्यांनी तिरुवण्णामलाईच्या मुख्य मंदिराजवळ आणले आणि ते दगड आणि मंदिराच्या आतमध्ये जी मशीद वसवली होती ती मशीद पाडून दोन्ही मशिदींच्या दगडांनी मिळून तिरुवण्णामलाईच्या 1000 खांबांचा जो मंडप आहे त्या मंडपाच्या समोरचं गोपूर जे आहे ते गोपूर छत्रपती शिवाजी महाराजांनी बांधून काढलं। एवढंच नव्हे तर मुख्य मंदिरातील शिवलिंग हे त्याच वेळेला भग्न करण्यात आले होतं, त्याची तोडफोड करण्यात आली होती। शिवाजी महाराजांनी त्याच्याऐवजी नवीन शिवलिंगाची स्थापना त्या ठिकाणी केली आणि शिवलिंगाच्या शेजारीच सिमुत्तर पेरुमालाची पुनर्स्थापना केली। तिरुवण्णामलाई मंदिराच्या पाठीमागे 2668 फूट उंचीची अरुणाचल मलाई नावाची एक टेकडी आहे। दर त्रिपुरी पौर्णिमेला तेथे 1000 घरगुती तुपाचा भव्य नंददीप लावण्याची प्रथा आजही कायम आहे। स्थानिक लोक या सणाला कार्तिकेय दीपम असं म्हणतात। या कार्तिकेय दीपमची ही प्रथा बऱ्याच वर्षापासून चालू होती, परंतु मधल्या काळात हे मंदिर बंद झाल्यापासून ती प्रथा बंद करण्यात आली होती। शिवाजी महाराजांनी ज्या वेळेला या मंदिराला भेट दिली त्या दिवशी 30 ऑक्टोबर 1677 हा दिवस होता आणि त्या दिवशी नेमकीच त्रिपुरा पौर्णिमा होती। शिवाजी महाराजांनी हा बंद पडलेला उत्सव
पुन्हा चालू केला आणि दक्षिण भारतातील धर्माच्या दृष्टीने खूप मोठे काम केले। मित्रांनो, या मंदिरातील भगवान शिवाच्या शिवलिंगाचे दर्शन जवळजवळ 42 वर्ष कोणालाही झालेले नव्हते। मित्रांनो, छत्रपती शिवाजी महाराजांनी हे मंदिर उघडलं खरं, परंतु त्यासाठी पुन्हा काही धार्मिक अडचणी येऊ लागल्या। जेव्हा शिवाजी महाराजांना या धार्मिक अडचणींचा सामना करावा लागला तेव्हा त्यांनी 1,00,000 गायी त्या मंदिरामध्ये आणल्या आणि तिथे असलेल्या 1,000 खांबाच्या त्या मंडपाला त्या गायी बांधण्यात आल्या आणि त्यांचं दूध काढून संपूर्ण मंदिराला अभिषेक करण्यात आला आणि त्यानंतर ते पवित्र झालेलं मंदिर पुन्हा वापरासाठी उपयोगात आलं। मित्रांनो, या व्हिडिओचा उद्देश कोणत्याही जाती किंवा धर्माला टार्गेट करणे हा मुळीच नाही। छत्रपती शिवाजी महाराज हे धर्माभिमानी होते, परंतु ते धर्मांध मुळीच नव्हते। त्यांनी इतरांची धर्मस्थळे किंवा प्रार्थनास्थळे उद्ध्वस्त केली नाहीत, परंतु ज्या प्रार्थनास्थळांवर इतर धर्मीयांनी घाला घालण्याचा प्रयत्न केला त्या प्रार्थनास्थळांना पुन्हा आपल्या धर्मात सामील करण्याचं महत्कार्य छत्रपती शिवाजी महाराजांनी केले। मित्रांनो, इतिहास हा भावनेवरती किंवा लोककथांवरती अवलंबून नसतो, तर तो पुराव्यांचा भुकेलेला असतो। आनंद रंगा पिल्लई नावाचा एक समकालीन तमिळ लेखक होता। या लेखकाने राजाला समर्पित कर्नाटक राजक्कल सविस्तर चरित्रम नावाचं एक चरित्र लिहिलं आणि त्या चरित्रामध्ये या गोष्टीचा उल्लेख त्याने केला। या व्यतिरिक्त पॉंडिचेरीचा मुख्य मार्टिन याने देखील आपल्या मार्टिन मेमरी नावाच्या पुस्तकामध्ये या गोष्टीचा उल्लेख केलेला आहे। तसेच शिवचरित्र साहित्य खंड 8 यामध्ये सुद्धा या गोष्टीची नोंद केलेली दिसून येते। तुम्ही सुद्धा ज्या वेळेला या मंदिराला भेट द्याल त्यावेळेला छत्रपती शिवाजी महाराजांनी बांधलेलं गोपूर आणि छत्रपती शिवाजी महाराजांनी स्थापन केलेली शिवलिंग किंवा पेरुमाल मंदिराची जी मूर्ती छत्रपती शिवाजी महाराजांनी या मंदिरामध्ये स्थापन केली आहे ती न विसरता बघा। मित्रांनो, बंगळूर डायरीचा हा आजचा भाग तुम्हाला कसा वाटला हे नक्कीच आम्हाला कमेंट करून कळवा। या यूट्यूब चॅनलला सपोर्ट करण्यासाठी सबस्क्राईब करा आणि लाईक सुद्धा अवश्य करा। अशीच नवनवीन माहिती पाहण्यासाठी आपल्या या बंगळूर डायरी यूट्यूब चॅनल सोबत रहा। आपण पुन्हा भेटूया नवीन भागासह, नवीन माहितीसह। जय जिजाऊ, जय शिवराय।